आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कार्यसम्राट सुरेश बापू औटी यांचा वाढदिवस लाडू तुला करून साजरा करण्यात आला। मिरज येथून आमचे प्रतिनिधी कळवतात की मिरज शहरात आज उत्साह, जल्लोष आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। मिरजचे कार्यसम्राट माननीय सुरेश बापू औटी यांचा 61वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मिरज शहरातील कैलासवासी रावी भिडे मुकबधीर शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास हजारोंच्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते। संपूर्ण परिसर बापूंवरील प्रेम, आपुलकी आणि उत्साहाने भारावून गेला होता। यावेळी जयश्रीताई पाटील आणि सुरेश बापू औटी यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। या विशेष प्रसंगी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे, सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ तसेच आमदार इद्रिस नायकवडी यांनी दूरध्वनीद्वारे सुरेश बापू औटी यांना शुभेच्छा दिल्या। मिरज, सांगली, कुपवाड महानगरपालिका हद्दीतील नागरिकांसह ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी बापूंना प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि गर्दी ही बापूंच्या लोकप्रियतेची साक्ष देणारी ठरली। वाढदिवसानिमित्त सुरेश बापू औटी यांची पारंपरिक लाडू तुला करण्यात आले। समाजभान जपत 12 तारखेला जन्मलेल्या 3 नवजात बालकांना सोन्याची नाणी भेट देण्यात आली। तसेच विविध भागांमध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला। या सोहळ्यानिमित्त सर्व मान्यवर, पाहुणे, कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सुरेश बापू औटी यांच्यावरील आपलं प्रेम व्यक्त केलं। सामाजिक बांधिलकी, नेतृत्व आणि जनतेशी असलेलं घट्ट नातं याचं दर्शन घडवणारा हा वाढदिवस सोहळा मिरज शहरात मोठ्या उत्साहात पार पडला। अधिक बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।